वडनेर भोलजी येथे तीव्र पाणी टंचाईच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी भव्य घागर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पुरुषांनी डोक्यावर घागरी घेऊन गावातून मोर्चा काढला तर महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पाणी हा आमचा हक्क आहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। मोर्चा दरम्यान ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले, मात्र प्रशासक आणि ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित असल्याने नागरिकांचा संताप वाढला। अखेरीस प्रशासकीय समिती सदस्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून मागण्या वरिष्ठ प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले। ग्रामस्थांनी तात्काळ नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाणी योजना राबवावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। दरम्यान जलजीवन मिशन योजनेवरही ग्रामस्थांनी गंभीर आरोप केले आहेत। कोट्यवधीचा निधी खर्चूनही अनेक भागात पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्याचा, जुन्या महाजाल योजनेचा निकृष्ट दर्जाच्या पाईपलाईनमुळे गळती होत असल्याचा, तसेच अनेक वाड्या वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याचा आरोप करण्यात आला। कागदावर योजना पूर्ण पण गावात पाणी नाही अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त करत खर्चाची चौकशी व हिशेब सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे। बाकीच्या गावात लाखनवाड्यासारख्या गावामध्ये स्वतंत्र तहसील निर्माण करण्याचा हे प्रस्ताव झाला। वडनेर मध्ये इथे असलेले ऑफिस आहेत ती बाहेर गाव चालली। इथं जे आज आहे ते ग्रामसेवक सरपंच हजर आहेत का खुर्चीवर? इथं ग्रामसेवक हजर नाही आहेत, सरपंचही हजर नाही आहेत वाटते। पाण्यासाठी फिल्टर बरोबर बसवलेला आहे, तुम्ही चौकशी केली का त्याची? याची पाण्यासाठी जर चौकशी करायची असले तर पूर्ण गाव जे आहे ते आरोच्या प्लांट वरती तुम्हाला दिसते, त्याच्यामुळे गावात फिल्टर बसवलेला आहे हा तर प्रश्न मुळातच उद्भवत नाही। गावात पाण्याची व्यवस्थाच नाही तर फिल्टरचा प्रश्नच आला नाही मॅडम।